सर्वांना नमस्कार. मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. सर्व शेतकरी बांधवांना खरीपसाठी मी आवाहन करतोय. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला जी सोयाबीनची पेरणी आहे प्रामुख्याने ती BBF म्हणजे रुंद सरी वरंबा पद्धतीने किंवा बेडवर टोकन पद्धतीने हे करण्याची आपल्याला गरज आहे. त्यामुळे आपल्याला वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी आहे, म्हणजे कमी पावसामध्ये पण आपलं पीक चांगल्या पद्धतीने या प्रणालीमध्ये येऊ शकतं. त्यामुळे हे सगळ्यांना आव्हान आहे. दुसरी गोष्ट, बियाणांचा वाढता खर्च लक्षात घेता घरगुती बियाणांचा आपण वापर करा. त्यामध्येही आपण पेरणी करण्यापूर्वी उगवण क्षमता चाचणी 100% सगळ्यांनी करा. कारण बऱ्याचदा पावसाचा खंड पडल्यानंतर किंवा मोठा ब्रेक जर झाला आणि आपली उगवण क्षमता चाचणी जर केलेली नसेल आणि पीक आपलं फेल्युअर झालं तर आपल्याला दुबार पेरणीचं पण संकट आपल्यावर येऊ शकतं. त्यामुळे अत्यंत सोपी चाचणी आहे ही, सगळ्यांनी टेस्ट घरच्या घरी करा. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा आपण विकत जेव्हा बियाणं घेतो आपण ते ऐनवेळेला घेतो आणि लगेच पेरणी करतो. किमान 7 दिवस आधी आपण बियाणं खरेदी केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला उगवण क्षमता चाचणी आपल्याला घरच्या घरी करता येईल. तर हे महत्त्वाचं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, आंतरपीक पद्धतीची आपण लागवड जर केली तूर आणि सोयाबीनचा तर आपल्यालाही यामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो. हे पण आपण लक्षात घ्या. खतांचा वापर करताना आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की रासायनिक खतांची टंचाई आहे आणि त्याचसोबत युरियाचा आपण जो बेसुमार वापर आहे माती परीक्षण न करता, यामुळेही आपल्याला फायदा होण्यापेक्षा आपल्या जमिनीतलं नायट्रेट वाढण्याचं या ठिकाणी काम होत असतं. त्यामुळं आपण जे रायझोबियम आहे, ॲझोटोबॅक्टर आहे, हिरवळीचे खतं आहेत किंवा नॅनो युरिया आहे, नॅनो DAP आहे, यासारख्या खतांचा वापर करा. ज्यामध्ये अनावश्यक खतांचा वापर कमी होईलच, परंतु आपली उत्पादकता चांगल्या पद्धतीने वाढेल. पुढची गोष्ट म्हणजे आपल्याकडं फार्मर कप चळवळ मोठ्या प्रमाणावर चालू आहे. 778 गट आपल्याकडं झालेत आणि या गटांनी जी SOP दिलीत, डिजिटल शेती शाळा ते घेतात, तर याचा 100% पालन करण्याचा आपण प्रयत्न करा. त्यामुळं आपल्याला फायदा होईल. त्याचसोबत कृषी विभागाने जे लॉन्च केलेलं महाविस्तार ॲप आहे, हे मोठ्या प्रमाणावर आपण डाउनलोड करा. याच्यामध्ये सगळ्या प्रकारची माहिती आपल्याला मिळू शकते, इझिली मिळू शकते. त्यामुळे ते पण एक आव्हान आहे. आणि आता इथून पुढच्या काळामध्ये सगळ्या स्कीम्स या ॲग्रीस्टॅकशी लिंक झालेल्या आहेत. अजूनही आपल्याकडं 20% शेतकऱ्यांनी साधारणतः ॲग्रीस्टॅक फार्मर ID काढलेला नाही आहे. आपण तो तत्काळ काढून घ्यावा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या योजनांचा फायदा घेणं अत्यंत सोपं जाईल. पुढची महत्त्वाची सूचना आहे की बऱ्याचदा लवकर पेरणी करण्याची टेंडन्सी आहे, त्याला धूळ पेरणी म्हणतात. त्यामुळं पेरणीची कुठली घाई करू नका. 80 mm ते 100 mm पाऊस झाल्यानंतरच आपण पेरणी करा. 3-4 सेंटीमीटर खोल आपली पेरणी झाली पाहिजे. परंतु केवळ एखाद्या सुरुवातीच्या पावसावर किंवा धूळ पेरणी जर केली तर आपल्याला दुबार पेरणीचं संकट आपल्याकडे येऊ शकतं. यावेळेस पावसाचा जे अल निनोचा प्रभाव बघता अशी कुठलीही घाई करू नका. कृषी विभाग जे ॲडवायझरी देतोय त्या प्रत्येक गावामध्ये आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून, आपल्या कृषी सहायकांच्या माध्यमातून आपण पोहोचतोय, तर त्या आपल्यासाठी सदैव ओपन आहेत. त्यामुळं या ॲडवायझरीचा वापर करा आणि लवकर पेरणी किंवा अनावश्यक पेरणी पावसाचा खंड असतानाही टाळणं आवश्यक आहे. त्यामुळं याची खबरदारी आपण सर्व शेतकरी बांधवांनी घ्यायला पाहिजे असं मी आवाहन करतो. धन्यवाद.